तर मॅनेजर तुम्ही VIP डाईसवर बसायचं नाही, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत महाराष्ट्राचे सदाबहार कॉमेंटेटर 3-in-1 कॉमेंटेटर अजय गरत. स्वागत है अजय गरत. थैंक यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवली सर. स्वागत करता हूँ एक बार फिर से सभी दर्शकों का कॉमन प्रीमियर लीग 2025 में 5वां संस्करण. शौर्य वॉरियर्सचे ओनर्स प्रवीणजी घरत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आणि ह्या परिसरातील पहिले समालोचक तसेच माजी सरपंच ग्रामपंचायत कामण जयंतजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ख्याती होती, या परिसरातील पहिले समालोचक. कित्येक वर्ष आम्ही एकत्र समालोचन केलेलं आहे. त्यांचं आगमन झालं आहे आणि उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून सुद्धा त्यांची ख्याती होती. ओपनर बॅट्समन फ्रॉम टायगर कामन. सलामीची जोडी खेळपट्टीवर गणेश बनसोडे आणि भावेश ठाकरे. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी किरण धूम. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला, कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बेहतरीन गेंद के साथ शुरुआत की है किरण धूम ने. हालांकि गणेश बंसोड़े का रिकॉर्ड अच्छा है. पहले 4 सीजन में हम देखें तो 144 रन्स बना चुके हैं. 190 का स्ट्राइक रेट, खासतौर पर स्ट्राइक रेट बहुत ज़बरदस्त रहता है उनका. भावेश का स्ट्राइक रेट 167 का रहा है. किरण धूम यावेळेला मात्र पुल केलेला आहे चेंडूला. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्याची शक्यता नाही आहे. चेंडू जाते जवळपास डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. इनफील्ड को क्लियर करने में कामयाब रहे बल्लेबाज और आउटफील्ड अच्छी है, उसका फ़ायदा मिलता हुआ. फील्डर का एफर्ट अच्छा था, पहुंच भी गए थे, लेकिन अंतिम क्षणों में गेंद हाथों से छिटकती हुई बाउंड्री लाइन के बाहर. चौके के साथ आगाज़ करते हुए गणेश बंसोड़े. किरण धूम की यदि हम बात करें तो 12 मैचेस में 19 विकेट्स है उनके खाते में, तो इन्होंने भी कमाल किया हुआ है कॉमन प्रीमियर लीग में. किरण धूम पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक चौथी धाव पूर्ण केली जाते आणि धावसंख्या होते 5. मुझे लगता है कि टेनिस बॉल क्रिकेट के जो भी टूर्नामेंट्स होते हैं, ISPL शायद वो तो पिछले सीज़न से स्टार्ट हुआ है, लेकिन ये तो 5वां संस्करण है कॉमन प्रीमियर लीग का और सारे खिलाड़ियों के रिकॉर्ड्स मेंटेन किए जाते हैं. ये पहला टूर्नामेंट मैं देख रहा हूँ जहाँ पर इस तरह की सुविधा कमेंटेटर्स को भी पहुंचाई जाती है, जिससे कमेंट्री करने में और भी मज़ा आता है. नहीं, ऑल क्रेडिट गोज टू विजय कांबळे, वन ऑफ द बेस्ट स्कोरर एट प्रेजेंट सो फार. जी हाँ, 3 स्कोरर आप देखोगे तो विजय कांबळे, आयुष सावंत और गुरुदेव पाचंगे. रन संख्या 5 बिना किसी नुकसान के. स्ट्राइक अब भावेश ठाकरे के पास. उनके लिए हालांकि ज़्यादा रन्स तो नहीं है उनके खाते में इस टूर्नामेंट में, लेकिन स्ट्राइक रेट अच्छा मेंटेन करते हैं. ये अलग सीज़न है, ये 5वां संस्करण है और नए सिरे से हर संस्करण की और नए मैच की शुरुआत आपको करनी पड़ती है. किरण पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र हलक्या हाताने खेळलेलं आहे, स्ट्रेट टू मिड ऑफ, आणि त्यावर भावेश आपलं खातं उघडतोय. मात्र कॉन्फिडन्स लुकिंग, कॉन्फिडन्स बघायला मिळाला. तुम्ही भले एक धाव घ्याल, पण तुम्हाला आत्मविश्वास बघायला मिळाला पाहिजे. ड्राइविंग लेन पर रखी हुई गेंद थी ऑफ स्टंप के बाहर और बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे. ज़्यादा जोर से नहीं खेला, हालांकि गैप में भी नहीं खेल पाए थे, लेकिन तालमेल अच्छा था दोनों बल्लेबाजों के बीच में और उसी के चलते तेज सिंगल लेने में कामयाब हुए. खाता खुला है भावेश ठाकरे का. 6 धावा झालेल्या आहेत, 6 विदाउट लॉस. किरण धूम पुन्हा एकदा मार्गस्थ. थोडासा क्षेत्ररक्षक बदल केला जातोय. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. 6 षटकांची मॅच असल्यामुळे पहिली 2 षटके जी आहेत ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहेत. त्यामध्ये आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप मिड विकेट. याला शॉर्ट अंपुलचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. वाईड ऑफ मिडॉनला मात्र दुसरी धावी त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज येतोय. दोन्ही संघाचे सपोर्टर्स मोठ्या संख्येने आलेले आहेत. गेंदबाज थोड़े से शायद निराश हो सकते हैं क्योंकि यहाँ पर सिंगल ठीक था, लेकिन वो दूसरा रन कहीं ना कहीं वो चूक सकता है. इससे पहले भी मिड ऑफ की तरफ जब बैट के बैट्समैन ने खेला था, वहाँ पर भी
सिंगल चुराने में कामयाब हुए थे बल्लेबाज। तो सर्कल के अंदर जब गेंद फील्ड की जाती है तो गेंदबाज उम्मीद करते हैं कि वो रन्स बचाए उनके फील्डर। 8 धावा झालेत, 8 रन. किरण झुंपून एकदा मार्गस. यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. थोड़ी कमज़ोर गेंद थी ये, शॉर्ट ऑफ लेन, ज़्यादा रफ्तार भी नहीं है गेंदबाज धूम के पास और धूम मचाते हुए इस दफ़ा बल्लेबाज पुल किया। बहुत जल्दी गेंद की लेंथ को परखते हुए इन फ्रंट ऑफ स्क्वेयर खेला था ऑन साइड में, शानदार छक्का। पहला सिक्सर इस मुकाबले का। स्टॉर्म स्ट्राइकर्स पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या 14 बिना किसी नुकसान के। खूप चांगली सुरुवात म्हणता येईल अजय. खरं तर आपण पाहतोय कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही, ही एक जमेची बाजू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 14 धावा आल्या. जेव्हा तुम्ही 10पेक्षा जास्त धावा पटकावतात आणि कुठलाही फलंदाज बाद होत नाही आहे तेव्हा एक चांगली धावसंख्या संबोधली जाते. टॉस हरल्यानंतर इम्रान शेख फॅम टीम स्टॉर्म स्ट्रायकर बॅटिंगला त्याने प्रारंभ केला आणि खास करून गणेश इज ऑन फायर. गणेशने आतापर्यंत एक चौकार लगावला आणि एक षटकार. आता मात्र कॅप्टन सिराज शेख येतोय, कॅप्टन गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. मनोहरजी घरात यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ता सुद्धा त्यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आम्ही पाहतोय मिळतोय. KPLचे सर्व आमची जी टीम आहे सर्वांसाठी मनोहरजी घरात यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. KPLमध्ये सिराज शेख टॉलमॅन शॉट पुल किया है, गेंद हवा में, फील्डर पीछे भागते हुए पहले रुके थे जिस वजह से वहाँ पर मिस्टेक देखने को मिली, नहीं तो ये कैच हो सकता था। थोड़ा सा रुके थे फील्डर, जज नहीं कर पाए ठीक तरह से, मौका गवा दिया है। 2 रन्स लेने का अवसर वहाँ पर बैट्समैन के पास। सिराज शेख की यदि बात हम करें गवली सर, तो आयशा स्टार के लिए खेलते हुए इस टूर्नामेंट के इतिहास का सबसे बेहतरीन स्पेल उन्होंने डाला था। 2 ओवर्स किए थे जिसमें 9 डॉट गेंदें की थी, 3 रन देकर 7 विकेट्स 2022 में बाबा 9191 टीम के विरुद्ध। अब उसी टीम के लिए खेल रहे हैं। फिर से टॉपेज है, यहाँ पर मौका फिर से बना है लेकिन फिर से फील्डर नहीं पहुंच पाए हैं, दूर रह गए। गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। किस्मत का साथ मिलता हुआ भावेश ठाकरे को और साथ में 4 रन्स भी मिले हैं। मुश्किल अवसर रहते हैं इस तरह के जब आप पीछे की तरफ भागते हुए कैच लपकने की कोशिश करते हो, लेकिन टूर्नामेंट का जो स्टैंडर्ड है उसको देखते हुए मुश्किल से मुश्किल कैचेस भी आपको लपकने होंगे यदि टूर्नामेंट में आपकी टीम को आगे जाना है तो, क्योंकि ये कॉमन प्रीमियर लीग है, वन ऑफ द बेस्ट प्रीमियर लीग्स इन टेनिस बॉल क्रिकेट। सिराज एक बेहतरीन गेंदबाज है, बेस्ट बॉलिंग फिगर भी उनके नाम है और कुल मिलाकर 11 मैचेस में 22 विकेट्स उनके खाते में है। कॉमन प्रीमियर लीग में अच्छा ट्रैक रिकॉर्ड है, यानी कि हर मैच में औसतन हम देखें तो 2 विकेट चटकाते हैं। इस बार थोड़ा आगे रखा, बल्ले के अंदर लगी है, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर मौजूद है वहाँ पर, 1 ही रन मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्टॉर्म स्ट्राइकर्स का 21 रन बिना किसी नुकसान के। ये अच्छी शुरुआत है, विकेट नहीं गिरा है और रनों की रफ्तार भी बहुत अच्छी है। एक खूप चांगली सुरुवात स्टॉर्म स्ट्रायकर संघाची पाहतोय आपण, कारण अजून सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे आणि दोन्ही बॅटर जर बघितले दोघांमध्ये एक आत्मविश्वास बघायला मिळतोय, आत्मविश्वासानं फलंदाजी करतायत आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत। अराउंड द विकेट गेंदबाजी करना ज़्यादा पसंद करते हैं सिराज शेख, काफ़ी अनुभवी खिलाड़ी है। अक्सर भिवंडी में जब टीम 94 कॉमन आती है तो उस टीम का हिस्सा रहते हैं और वहाँ पर भी हमने कई बार देखा है उन्होंने काफ़ी अच्छे स्पेल्स डाले हैं। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन, टॉप ऑफ द ऑर्डर, अच्छा कार्य करते हुए बल्लेबाज।
और तेज शॉर्ट पिच गेंद इस बार हुक करने का प्रयास था लेकिन पूरी तरह से चूक गए। थोड़ी अतिरिक्त रफ्तार निकाली थी इस दफ़ा, अभी तक इतनी ज़्यादा तेज़ गेंदबाजी नहीं कर रहे थे। तो ये चतुराई होती है एक बड़े गेंदबाज की। इस बार गेंद को निकाल दिया है कवर पॉइंट के ऊपर से, स्लैश करते हुए बेहतरीन स्ट्रोक गणेश के बल्ले से, मैक्सिमम 6 रन। काय फटका बघायला मिळाला. अगदी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये अशा प्रकारचे फटके बघायला मिळतात. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता आणि फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राइव अगदी कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला गेला. कमाल का स्ट्रोक था ये, क्लासिक शॉट गणेश बंसोड़े के बल्ले से। देखिए गेंद को टर्न होने दिया था उन्होंने, इस बार लेग ब्रेक की तरह डाला था, पहले इंतजार किया फिर वार किया और 6 रन। फिर से उसी दिशा में हैमर कर दिया है, मिसफील्ड कवर पॉइंट पर गेंद पीछे जा रही है लेकिन पीछे प्रोटेक्शन है, अच्छा बैकअप। दूसरे के लिए पलटना चाहते थे, वहां पर निकल भी गए थे गणेश लेकिन सही कॉल उनके पार्टनर की मना कर दिया दूसरे रन के लिए। सिंगल के साथ ओवर समाप्त होता हुआ पावर प्ले का खेल यहाँ पर पूरा हुआ है। 2 ओवर्स के बाद स्कोर 28 रन बिना किसी नुकसान के स्टॉर्म स्ट्राइकर्स। खूप चांगली सुरुवात आपण पाहतोय कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 अगदी 14च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 14 धावा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रमुख गोलंदाज सिराज शेख याच्यावर आक्रमण केलं आणि जेव्हा प्रमुख गोलंदाजावर आक्रमण केलं जातं ना तेव्हा मात्र एक मानसिक दडपण संघावर निर्माण होतं. और इस आयशा क्रिकेट ग्राउंड की यदि हम बात करें तो यहाँ पर आउटफील्ड बहुत तेज़ है, हवाएं भी बहती रहती है, तो और साथ में विकेट भी आप देखोगे तो वो कंक्रीट विकेट है। ऐसे में बहुत सी चीज़ें बल्लेबाजों के पक्ष में नज़र आती है, तो कहीं ना कहीं हाई स्कोरिंग ग्राउंड है, रन्स बनते हैं यहाँ पर। और जैसे कि टीम का नाम भी है स्टॉर्म स्ट्राइकर्स, ये तूफानी शुरुआत कर दी उन्होंने। 2 ओवर में 28 बिना किसी नुकसान के। 6 ओवर्स में क्या सोच हो सकती है गवली सर बल्लेबाजों की? डेफिनेटली 80+ मला तर असं वाटतं 80+ पाहत असणार आहे कारण 2 षटकामध्ये 28 धावा झाल्या, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग बघायला मिळाली. येस, मारोडी गावचे माजी सरपंच तसे उत्कृष्ट क्रिकेटर हरेंद्र चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. किरण धूम आक्रमण जारी रखते हुए पेविलियन एंड से, दोनों छोर से हम देखें तो विकेट में कुछ फर्क नहीं है ज़्यादा, हम देखें तो उसी तरह से बिहेव कर रहा है विकेट क्योंकि कॉन्क्रीट सरफेस है. येस, देवेंद्रजी भोसकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मास्टर माइंड तसेच स्पर्धेचे अगदी सगळ्या बाजूने आपण यावेळेला अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर षटकार. गेंद और शॉर्ट पिच गेंदबाजी पसंद करते हैं गणेश बंसोड़े, शॉर्ट गेंद को तो बख्शते ही नहीं है। तीसरा छक्का जड़ दिया उन्होंने, 26 पर पहुंच चुके हैं देखते ही देखते और बातों ही बातों में केवल 9 गेंदों का सामना करते हुए। पुन्हा एकदा पूल केलेला आहे. चलो हवेत झेल होईल का? या वेळेला मात्र चुकी झाली नाही. डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त आणि एक झंझावती खेळीचा अंत या ठिकाणी होतोय. गणेशाच्या खेळीचा अंत होतोय. पुल शॉट्स काफ़ी अच्छे खेले थे अभी तक इस पारी में, लेकिन पुल शॉट खेलने के चक्कर में ही आउट हुए हैं। इस दफ़ा ज़्यादा शॉर्ट पिच गेंद नहीं थी, लगभग ये गुड लेंथ पर पिच हुई गेंद थी जिसको उन्होंने खींचा था ऑन साइड में। एलिवेशन पर्याप्त नहीं था उस स्ट्रोक के पीछे और एक अच्छा कैच भावेश द्वारा डीप में।
बहुत बड़ा झटका, लेकिन अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं गणेश बंसोड़े। जो स्टार्ट उनके द्वारा अपेक्षित था वैसा स्टार्ट दिया उन्होंने, फ्लाइंग स्टार्ट, 10 गेंदों में 26 रन बनाकर आउट हुए हैं। 3 षटकार त्याने लगावले, 1 चौकार लगावला आणि 10 चेंडूमध्ये 260चा स्ट्राईक रेट, 26 धावांची तुफानी खेळी केली आणि संघाला एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे गणेशाने. आणि आपण पाहतो डगआउटमध्ये आल्यानंतर सहकार्याने त्याचं स्वागतसुद्धा टाळ्यांचा गडगडाट आपल्यापर्यंत पोहोचला. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय तो 1 डाऊन पोझिशनला तन्मय पाटील इज अ आइकॉन मॅन फ्रॉम नागले. 190 रन्स उनके खाते में, 220 का स्ट्राइक रेट, तूफानी बैटिंग करते हैं तन्मय पाटिल. यावेळेला फक्त हलक्या हातानं चेंडूला ढकललेला आहे कव्हरच्या दिशेने. बघितलं की चेंडू जवळपास चेहऱ्यापासून जवळ आहे, फक्त चेंडूला ढकलला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली. जी हाँ, सही सोच बल्लेबाज की, उछाल लेती हुई गेंद थी और जगह नहीं थी, इसीलिए उन्होंने ज़्यादा ज़ोरदार प्रहार करने की कोशिश नहीं की, नहीं तो मिस टाइम होने की संभावनाएं बन जाती है. और केवल पंजों के बल उछलते हुए उस गेंद को दिशा दिखाई, सिंगल से अपना खाता खोलते हुए तन्मय पाटिल. बहुत ही बड़ी भूमिका रहेगी उनकी इस टीम के लिए, स्टॉर्म स्ट्राइकर्स के लिए, क्योंकि एज एन आइकॉन प्लेयर खेल रहे हैं. और साथ में कॉमन क्रिकेट एसोसिएशन में हम देखें तो प्लेयर ऑफ द ईयर भी है. पिछले सीज़न में कमाल का प्रदर्शन उनका रहा है. 35 धावा झाले, 35. किरण धूम एकदा आतापर्यंत तरी यश मिळालं नाही म्हणता येईल. यश जरी मिळालं तर धावसंख्या जी वेगाने वाढते ती थांबवण्यात यश आलेलं नाही आहे. किरण स्विच इट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी इस ओवर में, हालांकि पहली गेंद पर छक्का लगा था, लेकिन जो वापसी की है वो काबिल तारीफ. विकेट प्राप्त किया गणेश बंसोड़े का और उसके बाद हौसला और बढ़ता हुआ, उत्साह और बढ़ता हुआ गेंदबाज का. याला फटका खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत आहे. झेल होईल का? मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळते. अशा प्रकारचे झेल तुम्ही खरं तर घ्यायला हवेत. जी बिल्कुल, मुश्किल से मुश्किल कैचेस भी आपको लपकने चाहिए इतने बड़े टूर्नामेंट में जब आप खेलते हो. तो ये उतना ज़्यादा मुश्किल नहीं था मेरे ख्याल से. बहुत दूर से खड़े खड़े ही ड्राइव कर दिया था डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. फील्डर पहुंच भी गए थे. देखिए इतना आसान भी नहीं था हालांकि, क्योंकि आए थे दूर से, लेकिन जब आपके हाथों में गेंद गिर जाती है तो फिर कैच लपकना चाहिए. 36 धावा झाले, 36. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. तन्मयकडनं खूप अपेक्षा आहे, तिचं आयकॉन प्लेयर. किरण धूम मार्गस्थ, राईट आर्म, लॉफ्टेड शॉट, स्लॉग केलेला आहे. हवाई यात्रा आणि पहिला ब्लास्ट तन्मयच्या बॅटमधून. आणि ड्रिंक्स इंटरवल आपण पाहतोय आणि बरोबर अगदी 14च्या सरासरीने आतापर्यंत 42 धावा पटकावलेले आहेत. आणि आम्ही म्हटले की प्रोजेक्टेड स्कोर विल बी, हे कालची मॅच आपण पाहतोय, शेवटची मॅच झाली होती त्याचा आपण टॉस पाहतोय.
अशोकजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस झाला. त्यानंतर पाहू शकता एक क्षणचित्र tenniscricket.in माध्यमातून खूप दर्जेदार प्रक्षेपण आपण पाहतोय. एच जे ब्रदर्स यांच्या माध्यमातून आपण हे पाहतोय क्षणचित्रे. काल जी शेवटची मॅच झाली होती अजय घरात त्याची क्षणचित्र आपण पाहतोय. 75चं टार्गेट होतं शेवटच्या मॅचमध्ये. पाहू शकता कालची शेवटची मॅच जी झाली होती त्यामध्ये 75चं टार्गेट ठेवलं होतं. चेस झालेलं नाही. चेस झालं कालच्या शेवटच्या मॅचमध्ये 75. कारण हे मैदानात असं आहे आपण पाहतोय प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या संख्येने पाहू शकता आपण. आणि डिसिप्लिन या स्पर्धेचं डिसिप्लिन फार महत्त्वाचं ठरलेलं आहे आतापर्यंत. हे पाहू शकता डिसिप्लिन हे डिसिप्लिन आहे. मैदानात प्रवेश होईल तेव्हा डिसिप्लिन, मैदानाच्या बाहेर येताना सुद्धा डिसिप्लिन. अनुशासन हमेशा महत्वपूर्ण चीज़ रही है क्रिकेट के खेल में. एंड आफ्टर ऑल इट्स अ गेम ऑफ जेंटलमैन. थोडंसं इंज्युअर्ड झालं होतं क्षेत्र पाहतो आपण. आणि एक मात्र प्रीमियर लीग आपण अशा प्रकारे पाहतो त्यामध्ये ड्रिंक्स ट्रॉली आपण पाहतोय मैदानात. ही एक मात्र अशी प्रीमियर लीग आहे. जी हाँ, पूरी तरह से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का लुक दिया जाता है इस टूर्नामेंट को. टेनिस बॉल क्रिकेट एक अलग ही लेवल पर खेला जाता है. आणि ट्रॉफी पाहतो आपण. आकर्षक ट्रॉफीचं चित्र एका बाजूला आपण बघितलं या स्पर्धेसाठीचं. ओडिया पुन्हा खेळाकडे. सिराज कंटिन्यूज. पहली गेंद उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटेदार शॉट. 6 रन. यस गणेश पास झाल्यानंतर भावेश जणू म्हणतोय मैं हूं ना. जहां भावेश ठाकरे का ये दमदार शॉट बिल्कुल आगे पिच कराई हुई गेंद थी. सीधे बल्ले का प्रहार करते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी भी है लेकिन उसकी परवाह नहीं है क्योंकि खुद के ऊपर विश्वास है. पूरी ताकत थी स्ट्रोक में, अच्छी टाइमिंग भी थी. सिक्सर के साथ इस ओवर का आगाज होता हुआ. रन संख्या 48. फिर से उछाला है इस बार ऊंचाई ज्यादा. क्या दूरी मिलेगी? फील्डर जज कर रहे हैं लेकिन उनके पहुंच से बाहर. एक और छक्का. ये सिक्सर खास है गवली सर क्योंकि कॉमन प्रीमियर लीग के इतिहास का ये 1000वां छक्का है. क्या बात आहे. गिव बिग हँड. 1000वा सिक्सर पाहतोय. आणि विशेष म्हणजे टाळ्यांचा आवाज सुद्धा येईल कारण 50चा आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत स्टॉर्म स्ट्रायकरच्या. आणि यासाठी खरं तर 1000 रुपये स्पर्धेचे चीफ स्पॉन्सर एस.एच. एंटरप्राइजचे अजरबाई शेख साहेब यांच्याकडनं या सिक्सरसाठी 1000 रुपये. और भी बहुत रोचक रोचक जानकारियाँ विजय कामले हम तक पहुंचाते हुए. सिराज शेख जिन्होंने 2 बार हैट्रिक ली है मिसफील्ड डीप में, वाइड ऑफ डीप मिड विकेट सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए बल्लेबाज. स्कोर आगे बढ़ता हुआ 56 रन 1 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर का खेल चल रहा है. एक और रोचक जानकारी इस पारी में हम देखिए तो पहले ओवर में 14 रन आए, दूसरे ओवर में भी 14 रन आए, तीसरे ओवर में भी 14 ही रन आए थे. इस ओवर में भी अभी तक 14 रन आ चुके हैं. नाही क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे अजय घरात. वेळ मिळाल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय खेळाचं उदाहरण देऊ. इस बार बहुत दूर से खेला है. ऑन द राइस हवा में गेंद. कैच का मौका. ओहो लाजवाब कैच. लॉन्ग ऑन से फील्डर दौड़ कर आए थे मिड ऑन की दिशा में. कमाल कर दिया है अक्षय ने.
होता अक्षय कोल्हा आणि जवळपास मिडॉनला येऊन झेल घेतोय. पाहू शकता रिप्लेमध्ये कॅचेस विन द मॅचेस काय झेल घेतले. आणि उदाहरण मला या ठिकाणी द्यायचं होतं की बेस्ट बॉलर भलेही सिराज असेल, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितलं होते की श्रीलंकेचा धनंजय यांनी हॅट्रिक पूर्ण केली होती. त्यानंतर पुढच्या षटकामध्ये पोलार्डने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले गोलंदाजीवर. एक अक्षय खेल भी- कोल्हासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बाबा 911चे ओनर कमलाकरजी जाधव यांच्याकडनं अक्षय कोल्हाने जो झेल घेतलेला आहे, झेलसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अद्भुत कैच लपका है अक्षय कोलाल ने. एक अच्छी पारी का अंत हुआ है. काफ़ी खतरनाक नजर आ रहे थे भावेश ठाकरे. दोनों सलामी बल्लेबाजों ने अच्छा योगदान दिया. 26 बनाए थे गणेश ने और भावेश ने 23 रन बनाए. मात्र 10 गेंदों का सामना किया. 10-10 गेंदें दोनों ने खेली. नए बैट्समैन आए हैं आर्यन मात्रे, 181 का स्ट्राइक रेट रखते हैं. जोरदार अपील और आउट. एक और विकेट. लेग बिफोर का शिकार बने हैं. आते ही ऑन साइड में खेलने का प्रयास किया था. सिराज की फुल लेंथ गेंद और स्टंप्स के सामने पाए गए हैं. निराश करते हुए नए बल्लेबाज यहां पर आउट होकर पेविलियन में लौटते हुए आर्यन. येस, गोल्डन डकवर बाद झालेले आहे आर्यन म्हात्रे. आमचे सहकारी समालोचक, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोद शेडगे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. इसी ओवर में मैंने जिक्र किया था कि 2 हैट्रिक्स चटका चुके हैं कॉमन प्रीमियर लीग के इतिहास में सिराज शेख और अब हैट्रिक पर आ चुके हैं. 2 गेंदों पर 2 विकेट्स उनके खाते में इस ओवर में. हालांकि रन्स ज़रूर पड़े हैं. 28 रन्स अभी तक उन्होंने खर्च किए अपने स्पेल में. अंतिम गेंद उनके कोटे की शेष है. नए बैट्समैन क्रीज पर हैट्रिक गेंद का सामना करने के लिए अजय उपाध्याय. टीम का स्कोर इस समय 56, 3 विकेटों के नुकसान पर. चौथे ओवर की अंतिम गेंद हैट्रिक गेंद. डाउन द ग्राउंड खेला है. फील्डर है सामने. एक और अद्भुत कैच. एक बार फिर से अक्षय और इसके साथ ही हैट्रिक पूरी. घटनापूर्ण षटक बघायला मिळते. लागोपाठ 2 षटकार लगावले गेले, नंतर हॅट्रिक पूर्ण केली. आणि हॅट्रिकसाठी या स्पर्धेचे मुख्य स्पॉन्सर तसेच SS एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख साहेब यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सिराज शेख यांच्यासाठी. हॅट्रिक पूर्ण केलेली आहे, विकेट हॅट्रिक. ये तो कमाल ही हो रहा है. सब कुछ कमाल धमाल ही नजर आ रहा है. इस ओवर में भी 14 ही रन आए आखिरकार और हैट्रिक भी उसमें देखने को मिली है. लेकिन इस हैट्रिक में फील्डर अक्षय का योगदान बहुत ज़्यादा है. दोनों भी मुश्किल कैच लपके उन्होंने. त्याचबरोबर कमलाकरजी जाधव जे बाबा 9191चे ओनर आहेत, त्यांनी सुद्धा सिराज शेखसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे. क्या बात आहे. सिराज शेख और 25 विकेट्स बल्कि सिराज शेख के पूरे हो चुके हैं कॉमन प्रीमियर लीग में. 5वां संस्करण खेल रहे हैं. बहुत ही सफल गेंदबाज. मी तर म्हणतो की अजय गरज स्कोर बोर्डवर जर नजर टाकली, पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्यामध्ये 14, तिसऱ्यामध्ये 14 आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा 14. काय कोइन्सिडेंस आहे. 56 धावा झालेल्या आहेत. 56. हालांकि मैंने काफ़ी सारे टूर्नामेंट्स कवर किए हैं. गवली सर आपने तो मेरे से कई ज़्यादा टूर्नामेंट्स कवर किए हैं. लेकिन मुझे जहाँ तक याद है, मुझे कभी भी ऐसा याद नहीं आता है कि ऐसा कभी हुआ होगा. 14 ही रन हर ओवर में बने. क्या आपको कभी ऐसा कुछ याद आता है? नाही, मेरे को भी याद नाही आ रहा है. मला सुद्धा आठवत नाही आहे अशा प्रकारचं स्कोर बोर्डवर धावा दिसत आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. आणि ते 14 धावा. 56 पर 4. अच्छी शुरुआत के बाद कहीं ना कहीं पारी लड़खड़ा रही संजय है. भाई म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहू शकता. SS एंटरप्राइजेसचे चेहऱ्यावर एक त्यांच्या स्मित हास्य आहे. कारण सकाळी सुद्धा एक विजय त्यांनी साकार केला त्यांच्या संघाने 40+ने. आणि टीम 94ने सुद्धा सुपर 8मध्ये प्रवेश केलेला आहे. 2 ओवर्स का खेल अभी भी बचा हुआ है इस पारी में.
बाबा 9191 देवदल और स्टॉर्म स्ट्राइकर्स के बीच का ये मैच। बाबा 9191 टीम टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग कर रही है। हेमंत आक्रमण पर आते हुए गेंदबाजी में बदलाव जो कि होना स्वाभाविक भी है, क्योंकि किरण धूम और सिराज शेख अपना कोटा पूरा कर चुके हैं। 9 मैचेस में 9 विकेट छटका चुके हैं गेंदबाज हेमंत हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा, एक अवांतर धाव मिळते 57. सिराज शेखचं वैशिष्ट्य असं आहे की सिराज शेखने 25 विकेटसुद्धा पूर्ण केले आहेत आणि आतापर्यंत हे 5वं पर्व आहे. 5व्या पर्वामध्ये 3 विकेट हॅट्रिकसुद्धा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे, रिव्ह्यू घेतलेला आय थिंक वेदर इट इज वाईड और नो, त्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. वाइड आहे की नो आहे यासाठी रिव्ह्यू आहे. जहां देखना है गेंद कहीं क्रीज के बाहर तो पिच नहीं हुई है। सिराज शेख कमाल के खिलाड़ी साबित हुए हैं केपीएल के इतिहास में। 2022 में उन्होंने मामा भांजे टीम के विरुद्ध आयशा स्टार्स की ओर से खेलते हुए हैट्रिक ली थी। उसके बाद आयशा स्टार्स के लिए ही 2023 में संतोष 11 जय सेवालाल के विरुद्ध खेलते हुए हैट्रिक ली थी और आज भी हैट्रिक चटकाई उन्होंने, 3 हैट्रिक्स। टीवी एम्पायर की मदद ली गई है एंड इट्स अ नो बॉल, आउट ऑफ द क्रीजच्या बाहेर पडलेला आहे, नो बॉल. कारण यावर एक धाव मिळेल आणि उघडा डोळे बघा नीट, ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. हालांकि गवली सर जो गेंदबाज है हेमंत कामनकर काफ़ी किफ़ायती रहते हैं। उनका जो इकोनॉमी रेट है आप देखोगे तो 7.86 रन प्रति ओवर, और टेनिस बॉल क्रिकेट में अंडर 8 रन पर ओवर आप देते हो तो निश्चित रूप से आप बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हो। आपकी गेंदबाजी काफ़ी किफ़ायती है। फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय? हेमंत राईट आर्म यावेळेला बघा अराउंड द ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे, चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे, षटकार. जबरदस्त स्ट्रोक, शॉर्ट पिच गेंद, हाफ ट्रैकर, ऑफ स्टंप के बाहर जरूर रखा था लेकिन काफी समय था बैट्समैन के पास, खींच के मारा है। खूबसूरत छक्का तन्मय पाटिल के बल्ले से, आणि या षटकाराने तन्मय पाटील याच्या 200 धावाही केपीएल मध्ये पूर्ण झालेल्या आहेत. जोरदार टाळ्यांचा आवाज येते कारण तन्मय पाटील याच्या 200 धावा पूर्ण होत आहेत केपीएल मध्ये. पहिल्यांदा षटकार सुद्धा अशा प्रकारे षटकार लगावला होता आज आपण बघितलं, ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचून मारला होता. कारण तन्मयचा ऑन साइड जो आहे स्ट्रॉंग झोन आहे. फिरवा मॅच फायदा उचलला त्याने. हेमंत राईट आर्म पुन्हा 200 बाहेर फटका खेळलाय, चेंडू हवेत, झेल होईल का? अक्षय कोल्हाने चांगला प्रयत्न केला होता मात्र चेंडूपर्यंत चांगल्या ते पोहोचू शकला नाही आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा तन्मय पूर्ण करतोय. कोशिश के लिए पूरे मार्क्स मिलेंगे अक्षय को। ये बहुत ही टफ चांस था, हाफ एंड टफ चांस, लेकिन यहाँ पर मैं समझता हूँ कि उन्होंने 2 रन्स बचाए अपनी टीम के लिए। ज़बरदस्त फील्डर है, 2 बेहतरीन कैच ऑलरेडी लपक चुके हैं। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 65 रन 4 विकेटों के नुकसान पर। 5वें ओवर का खेल इस समय प्रगति पर है। 65 धावा झाल्या आहेत. तन्मय 15 धावांवर खेळतोय. मनीषला आपलं खातं उघडायचं आहे, नॉन स्टॅकर येणार. हेमंत राईट आर्म हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही कारण चेंडू स्वैर आहे, दिशाही नाही, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक और ओवर जो महंगा साबित हो रहा है। 10 रन अभी तक खर्च किए हैं, 4 गेंदें अभी भी बची है इस ओवर में, और क्या इस ओवर में भी 14 रन बनेंगे? हेमंत पुढेचा फटका खेळलाय, मिस टाइम आहे. खरं तर झेल होणार नाही कारण शॉट कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, तालमेल, समन्वय, येस नो वेट, या तिन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. 2 धावा पूर्ण झाल्या. बहुत दूर थे फील्डर और मौका था वहाँ पर, तेज़ दौड़ भी लगाई है, हालांकि स्ट्रोक ठीक तरह से जमा नहीं पाए थे वहाँ पर बल्लेबाज तन्मय पाटिल। आखिर तक खेलेंगे तो निश्चित रूप से और भी ज़्यादा रन्स जोड़े जा सकते हैं और कहीं ना कहीं 85-90 के करीब भी टोटल को लेकर जा सकते हैं, वो काबिलियत है उनके अंदर। हेमंत यावेळेला मात्र शफल क्रॉस झाला,
फटका खेळला, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, मिसफील्ड, सीमा पार, 1-2 का 4. ये रोकनी चाहिए थी गेंद, लेकिन खराब क्षेत्र रक्षण डिप्स बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी द्वारा और गेंद सीमा रेखा के बाहर. हालांकि ये फॉलिंग स्लॉक स्विप किया था, बल्ले के पूरी तरह से बीचों बीच तो नहीं आई थी, लेकिन तेज ट्रैवल करती है गेंद यहाँ पर आउटफील्ड में. ऑन साइड में तेज हवाएं भी बहती रहती है दाहिने हाथ के बैट्समैन के लिए. जब गेंदबाजी पेविलियन एंड से हो रही है, ये बहती हुई हवाओं का जो रुख होता है वो भी काफ़ी दिलचस्प रहता है क्रिकेट के खेल में. उनका रोल भी बहुत ही महत्वपूर्ण है. अभी उसका किस तरह से आप यूज़ करते हो बतौर गेंदबाज और बतौर बल्लेबाज, उस पर भी बहुत कुछ निर्भर करता है. स्कोर इस समय 72 रन 4 विकेटों के नुकसान पर स्ट्रॉन्ग स्ट्राइकर्स. हेमंत पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म, हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे. स्क्वेअर मारा या षटकामध्ये बघायला मिळतोय. खरं तर मानसिक दबाव, एक अवांतर धाव मिळते. यानंतर RD 11 आणि फायटिंग फॉल्कॉन दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. हेमंत आपल्या फॉलो थ्रूमध्ये थोडंसं चुकतोय आणि लगेचच पंच डेड बॉलचा इशारा करतायत. अपने चिर परिचित अंदाज में अभी तक गेंदबाजी नहीं कर पाए हैं कामनकर. हा चेंडू पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर मारा बघायला मिळतोय. खराब गोलंदाजी, पुन्हा एक अवांतर धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 74. कहीं ना कहीं वो जो हवाएं तेज बह रही है ऑन साइड में, उसी की वजह से बल्लेबाज से थोड़ा दूर रखने का प्रयास कर रहे हैं, लेकिन दिशा पर कंट्रोल देखने को नहीं मिल रहा है. वाटर शॉट, हेलिकॉप्टर शॉट, धोनी शॉट, अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सीमा पार षटकार. ओवर फुल लेंथ गेंद और कमाल का हेलीकॉप्टर उड़ाया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड. कड़क शॉट. हेमंत मागला ठरतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी मात्र वाईड यॉर्कर आणि सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. षटक समाप्त झाले. महागडं षटक मात्र धावसंख्येची झालेली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 80. 14चा आकडा पार झालेला आहे. बहुत अच्छी स्थिति में स्टॉर्म स्ट्राइकर्स टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रहे हैं. 16 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बना रहे हैं बल्लेबाज. 80 रन 4 विकेटों के नुकसान पर. मनीष पाटिल और तन्मय पाटिल की जोड़ी क्रीज पर. मनीष ने अभी तक कोई गेंद नहीं खेली है. स्कोर 27 इस समय तन्मय पाटिल का. सिर्फ 9 गेंदें खेली है. 300 का स्ट्राइक रेट है उनका. डेफिनेटली सुरुवातीला आपण बघितलं की गणेश यांनी सुद्धा 26 धावांची तुफानी खेळी केली. 10 चेंडूमध्ये 260चा स्ट्राईक रेट. त्यानंतर भावेश यांनी सुद्धा 23 धावांची खेळी केली. 10 चेंडूमध्ये 23 धावा, 230चा स्ट्राईक रेट. आणि तन्मय खेळतोय 27 धावांवर 300चा स्ट्राईक रेट नाही. हेच आक्रमण बघायला मिळते. आक्रमण सुरुवातीपासून. मला वाटते स्ट्रॉंग स्ट्रायकरचा कॅप्टन जो आहे त्याने सुरुवातीपासून सल्ला दिलेला असावा बॅटरला की सुरुवातीपासून तुम्ही आक्रमण करा. 80 धावा झालेल्या आहेत. 16च्या सरासरीने धावा झालेल्या आहेत. देवेंद्रजी भोसकर यांना तुम्ही पाहू शकता. टीमाटर शाहिदभाई अन्सारी यांचं पाहू शकता. कार्याध्यक्ष KCAचे. कुछ और इनामात यहाँ पर आते हुए गणेश बंसोडे, भावेश ठाकरे और तन्मय पाटिल के लिए 2-2 हज़ार रुपयों का कैश प्राइज इमरान शेख साहब की ओर से, जो कि टीम के ओनर भी है स्टॉर्म स्ट्राइकर्स के. ठीक, आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आपण बघतो आपल्या मान्यवर कक्षामध्ये माननीय श्री हरेंद्र चौधरी साहेब उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपल्याला विनंती असेल आपण याचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं स्वागत आणि सन्मान केला जाईल. हरेंद्र चौधरी खरं तर उत्कृष्ट क्रिकेटर राहिलेले. मालोडी गावातून, सोनिका मालोडी संघातून नेहमीच खेळायचे. त्याचबरोबर ते माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत मालोडी गावचे. माननीय श्री अजय पाटील शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. हे शॉल आणि आकर्षक मोमेंटो क्रिस्टलची ही मोमेंटो देऊन सन्मानित केले जाईल. माननीय श्री
हरेंद्र चौधरी यांचा हा सन्मान आपल्या सुद्धा या KPL सीझन 5 मध्ये हार्दिक स्वागत. कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि SH एंटरप्राइजेस यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. थँक्स हेमंत पाटील. आपण वळूया लगेच मॅचकडे. हाय स्कोरिंग मॅच पाहतोय. 80 रन्स बने हैं और अधिकांश रन्स आप देखोगे तो उस दिशा में बने हैं जिस दिशा में तेज़ हवाएं बह रही है. हवा के विरुद्ध ज़्यादा शॉट्स बल्लेबाजों ने खेलने की कोशिश ही नहीं की है, तो बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी रही है. गेंदबाजों ने ज़रूर थोड़ी बहुत गलतियां की है, उसका फ़ायदा बल्लेबाजों ने उठाया है. यश आए हैं गेंदबाजी के लिए आखिरी ओवर में. यश कुडुस्कर कोशिश करेंगे कि कम से कम रन्स खर्च किए जाए इस आखिरी ओवर में और 90 के अंदर स्कोर को सीमित रखा जाए. आकर्षक ट्रॉफी आपकी स्क्रीन पर. समथिंग डिफरेंट. पीछा किया था गेंद का, कोन बनाकर बाहर की तरफ निकली थी वाइड. आणि अजय, ही ट्रॉफी जी आपण बघितली नाही, खास करून दुबईवरनं मागवलेली आहे. ही जी ट्रॉफी आहे ना अजय, दुबईवरनं मागवली खास करून. इट्स अ युनिक, एव्हरीथिंग इज युनिक सीन इन KPL. और यही तो वो चीज़ है जिसके लिए मैदान में खेल होता है. इस बार सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है. लॉन्ग ऑन की जानिब फील्डर मौजूद है, वहाँ पर सिर्फ एक रन लेने का अवसर. स्कोर आगे बढ़ाते हुए बल्लेबाज मनीष पाटिल 82 रन 4 विकेटों के नुकसान पर. खाता खुला है मनीष का. पहली गेंद खेली उन्होंने, पिछली गेंद वाइड थी. और अब स्ट्राइक तन्मय पाटिल के पास, जो बहुत ही विस्फोटक अंदाज में बैटिंग कर रहे हैं. 27 पर मात्र 9 गेंदें खेली है. खूप चांगली बॅटिंग करताना पाहतोय तन्मयला आपण. ओह, अच्छी गेंद थी लेकिन उतना ही बढ़िया शॉट. हेलीकॉप्टर डिप मिड विकेट की तरफ फील्डर मौजूद. 2 रन लेना चाहते हैं. थ्रो काफ़ी धीमा है. ये दूसरा रन थ्रो पर ही ले लिया है बल्लेबाजों ने. हालांकि बीच में थोड़े से झिझक थी उनके मन में, टिटके थे, लेकिन आखिरकार देखा कि थ्रो बहुत ही धीमा आ रहा है और 2 रन्स कंप्लीट होते हुए. अच्छी गेंद थी, ये बिल्कुल जड़ में रखा था. नाही, खरं चांगला चेंडू होता खरं तर. पण ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत आणि त्या ठिकाणी डेंजर एंडकडे धाव खरं तर तन्मयने घेतली होती. त्याला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. 3 छक्के जड़ चुके हैं और 1 चौका. इस बार खेले ना खेले इस असमंजस में थे और आखिरकार गेंद लाइन के अंदर थी. शायद सोच रहे थे कि वाइड हो सकती है, इसीलिए वो थोड़े दुविधा में नजर आए. अच्छी गेंदबाजी. अभी तक कोई बड़ा स्ट्रोक खेलने नहीं दिया है यश कुडुस्कर ने. स्कोर 84 रन 4 विकेटों के नुकसान पर. स्टॉर्म स्ट्राइकर्स टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में बाबा 9191 देवदल के विरुद्ध. दाहिने से राउंड द विकेट यश. इस बार फॉलिंग स्लॉक स्वीप, गेंद हवा में और गेंद हवा से बातें करती हुई मैदान के बाहर. 6 फॉलिंग स्लॉक सिप खेळलेला आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा आणि तन्मय याच्या बॅटमधून आले हा 4था षटकार. तन्मय रनमय है. 4 छक्के जड़ चुके हैं तूफानी अंदाज में बैटिंग करते हुए और हवा के विरुद्ध खेला हुआ स्ट्रोक था ये कमाल की पेंटिंग आप देख सकते हो. कॉमन प्रीमियर लीग 2025 SH एंटरप्राइजेस और कॉमन क्रिकेट एसोसिएशन द्वारा प्रस्तुत किया गया टूर्नामेंट. ही लाईव्ह पेंटिंग केलेली आहे अजय, लाईव्ह पेंटिंग. वाह, अद्भुत. धावसंख्या झालेली आहे ते अर्थातच 90 धावा झालेल्या आहेत. और इस सीजन का ये सर्वाधिक टीम टोटल है. 5वां सीजन है कॉमन प्रीमियर लीग का. फिर से गेंद को भेजा हवाई यात्रा पर. हेलीकॉप्टर क्रैश हो सकता है लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में जाकर गिरी है. लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा कवर के दरमियान और आसानी के साथ 2 रन्स लेने का मौका वहाँ पर तन्मय पाटिल के पास. तन्मय को पता है कि उनके पास जितना ज़्यादा स्ट्राइक रहेगा उतना फ़ायदा हो सकता है उनकी टीम को. बहुत ही शानदार पारी खेली है उन्होंने अभी तक. 37 पर इस समय 13 गेंदों में. इस ओवर में 12 रन खर्च किए हैं यश ने और पहले 3 गेंदबाजों की तुलना में कहीं ना कहीं ये ओवर अच्छा रहा ज़रूर है.
आखिरी गेंद लेकर इस पारी की यश। बढ़िया गेंद, बिहाइंड विकेट खेलना चाहते थे बीट हुए बैट्समैन, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई। अंतिम गेंद पर कोई रन नहीं। अच्छी गेंदबाजी आखिरी ओवर में यश कुडुस्कर द्वारा। कुल रन संख्या 92, 92 रन 4 विकेटों के नुकसान पर एक बड़ा टोटल, सबसे बड़ा टोटल इस सीजन का खड़ा कर दिया है। स्टॉर्म स्ट्राइकर्स ने टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए, और काफी खुश उनका खेमा है। ये डगआउट का दृश्य आप देख सकते हो, तालियों के साथ अभिवादन करते हुए अपने बल्लेबाजों का, खासतौर पर तन्मय का, जो 37 रनों पर नाबाद रहे हैं। टारगेट 93 रनों का रहेगा इस मैच को जीतने के लिए। 6 ओवर्स में बाबा 9191 देवदल टीम के सामने बड़ी चुनौती है। पारी की शुरुआत से ही 15.50 रन प्रति ओवर का आस्किंग रन रेट। बैटिंग कार्ड, जबरदस्त बल्लेबाजी कार्ड है ये। बंसोड़े और भावेश ठाकरे आए थे ओपन करने के लिए। 10-10 गेंदें खेली, 26 बनाए गणेश बंसोड़े ने, और 23 रनों की पारी भावेश ने खेली। प्लेटफॉर्म अच्छा मिला था तन्मय पाटिल को, और उसको कैपिटलाइज किया उन्होंने। 14 गेंदों में नाबाद 37 रनों की पारी, जिसके चलते 92 लगा दिए हैं स्कोर बोर्ड पर। 4 विकेटों के नुकसान पर निर्धारित 6 ओवर्स में 4 वाइड के रन थे और 1 नो बॉल भी थी, तो 5 अतिरिक्त रन मिले। गेंदबाजी में कहीं ना कहीं डिसिप्लिन की थोड़ी सी कमी नजर आई। काफ़ी कमज़ोर गेंदें देखने को मिली। किरण धूम 2 ओवर में 28 रन देकर 1 विकेट। सिराज 2 ओवर में 28 रन उन्होंने भी खर्च किए, लेकिन उन्होंने 3 विकेट्स लिए, और वो हैट्रिक थी, तीसरी हैट्रिक उनके खाते में केपीएल के इतिहास में। हेमंत कामनकर सबसे महंगे साबित हुए, 1 ओवर में 24 रन। यश सबसे किफ़ायती गेंदबाज, 1 ओवर में 12 रन खर्च किए उन्होंने, और ज़्यादा डॉट गेंदें देखने को नहीं मिली इस पारी में। अच्छी पार्टनरशिप्स देखने को मिली थी, खासतौर पर पहले विकेट के लिए, और उसके बाद आखिर के ओवर्स में भी काफ़ी दुआदार बल्लेबाजी। तो ये अब समीकरण है 36 गेंदों में 93 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए बाबा 9191 देवदल टीम को। यस, खूप खूप धन्यवाद अजय घरत. त्यानंतर आपण वळणार आहोत टॉसकडे. RD11 आणि फायटिंग फाल्कॉन दोन्ही संघ कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. फायटिंग फाल्कॉन खूप खूप स्वागत आहे. RD11 खूप खूप स्वागत आहे. मी SS एंटरप्राइजेसचे संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. SS एंटरप्राइजेसचे संजयभाई म्हात्रे साहेब, त्याचबरोबर हजरतभाई शेख साहेब, आपण सुद्धा यायचं आहे. संजयभाई म्हात्रे खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. हजरतभाई शेख साहेब सुद्धा येत आहेत, आपलं सुद्धा स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचं दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सिल्वर कॉईन. सिल्वर कॉईन वापरलं जात आहे इट्स ओनली इन KPL मध्ये बघायला मिळते. ओनली इन KPL सिल्वर कॉईन. कॉलिंग यस, RD11चे कॅप्टन करतील. त्यांचं म्हणणं आहे KPL आलेलं आहे. लगेचच त्यांना हे कॉईन दिलं जाईल. संजयभाई म्हात्रे आपण, कारण टॉस विनर कॅप्टनला हे सिल्वर कॉईन दिलं जाईल. त्यानंतर अग्रिकट्टा यांच्या माध्यमातून मॅच खूप गरम होईल, पण तत्पूर्वीच थंड होण्यासाठी हे बाबू धुमाळ आणि कल्पेश धुमाळ यांच्यामधून अग्रिकट्टाच्या माध्यमातून थम्सअप कोल्ड ड्रिंक्स. सुरुवातीला आपण अगदी थंड होऊन मॅच खेळायचे. खूप खूप आभार SS एंटरप्राइजेसचे आमचे A1 जोडी हजरभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे, दोन्ही कॅप्टन यायचं आहे. ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है दोस्त. पहिला प्रश्न आहे, आम्ही नेहमी उल्लेख करतोय, मी तर पहिल्या दिवशी उल्लेख केला होता की महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा KPL, पण आज मी हा उल्लेख करतोय की महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची स्पर्धा KPL. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. टॉस जिंकलेली आहे, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. या पाठीमागे विशेष काय उद्देश असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे विशेष उद्देश काय? नाही, सामनीच्या टीमला कमीत कमी रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत, जे इनिशियल ओव्हरमध्ये तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील, तरच तुम्ही कमी धावांमध्ये थांबू शकता? आहेत 5-6 बॉलर आहेत, त्यांना बघू आम्ही कुठल्या सिच्युएशनला काढायचं ते प्रयत्न आम्ही करूया. काय माइंडसेट असणार आहे
कारण पहिलीच मॅच आपण पाहतोय 93 धावांचं विशाल लक्ष्य आहे. तुमचं माइंडसेट काय असणार आहे? किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही विजयाला गवसणी घालू शकता? नाही जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमीत रन कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही बस. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. फायटिंग पहलवान, जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंग. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. मोठी धावसंख्या उभी केली तर तुम्ही विजय संपादित करू शकता. काय माइंडसेट असणार आहे? किती धावा सेफ राहतील ज्या अंदाजाने तुम्ही विजय मिळवू शकता? 80+ धावा प्रयत्न करू. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहेत जे तुम्हाला विस्फोटक सुरुवात करून देतील? सोनू, जयेश आणि मी, महेंद्र कांबळे यांच्याकडनं अपेक्षा आहे. कॅप्टन स्वतःचा आत्मविश्वास आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. तर मित्रांनो, यानंतर सेकंड मॅच जी होणार आहे ती RD11 विरुद्ध फायटिंग फाल्कॉन. RD11 संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फायटिंग फाल्कॉन संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. जाऊया पण लगेच कॉम्बॉक्समध्ये त्या ठिकाणी सज्ज होतील स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट या स्पर्धेचे मुख्य समालोचक हेमंत पाटील, त्यांच्यासोबत तसे महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोद शेटगे. पहिलाच बॉल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचे एज घेत चेंडू शॉर्ट लेगला वळतोय, तत्पूर्वी 1 रन मिळेल. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत हिंदीमध्ये एक बेताज आवाज, अतिशय सुंदर आवाज आपण पाहतायत. अजय गरज सरांचं सुद्धा या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आगमन आणि त्यांचा आवाज आपण ऐकलात. या दोन्ही समालोचकांचा धन्यवाद. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत आहेत हेमंत पाटील सर. कामन मोरीचा आवाज आपण ऐकतायत. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना अंडरआर्म फेकी केली जाते. फलंदाज बाद आहे की नाही मात्र त्यासाठी रेफर केलं गेलंय. या आपण चेक करूया. 5 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते tenniscricket.in माध्यमातून. कामन प्रीमियर लीगचा थरार, अतिशय कमालीची प्रीमियर लीग पाहायला मिळते. टॉप क्लास या स्पर्धेचं आयोजन कामन क्रिकेट असोसिएशन आणि सातत्याने SH एंटरप्राइजेस हे बॅकबोन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. हजरतबाई शेख आणि संजयबाई म्हात्रे आणि संपूर्ण आपण पाहतायत KCAची पदाधिकारी टीम आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. जय म्हात्रेसाठी पारितोषिक आहे विकी ठाकरे आणि आदिल अली या 2 व्यक्तिमत्वांकडून. जय म्हात्रेने जर प्रत्येक कॅच जर टिपला तर 500 रुपयांचा पर कॅचसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. विकी ठाकरे आणि आदिल अली. हेमंत पाटील सर, सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच प्रमोद. कामन प्रीमियर लीगमधली तर कमाल प्रीमियर लीग आहे आणि या प्रीमियर लीगमध्ये KPLमध्ये बक्षिसांचं वर्षाव असतं. आपण बघितलं की भरपूर बक्षिसं या ठिकाणी लावली जातात आणि या मॅचमध्ये सुद्धा भरपूर बक्षिसांचा वर्षाव होताना आपल्याला दिसतोय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. रनआउटचा बघू चेक केलं जाते. ज्या ठिकाणी आमचे तिसरे पंच आहेत मोंटी घोडेकर, आज प्रथमच या KPLमध्ये उपस्थित झालेले. भरपूर बिझी असतात ते आज आणि उद्या. या 2 दिवसामध्ये मोंटी घोडेकर हे सुद्धा असतील. आउट फलंदाज बाद. थोडीशी घाई दाखवली या ठिकाणी 9 सेकंडच्या फलंदाजाने आणि बाद होताना दिसतोय फलंदाज यश कुडुसकर. एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेला आहे बाबा 9191 देवदल टीमचा. एक मोठा धक्का पाहायला मिळतोय. आपण ऑन स्क्रीन आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जे श्रोते पाहत असतील त्यांच्यासाठी आपण पाहू शकता. हा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॅट जरूर स्लाईड केली होती परंतु उशिराने केली आणि त्या अगोदरच बेल्स या वेळेला आपण पाहतायत डिस्ट्रॉईड होत असताना. तर पहिल्या रन्सवर आपण पाहतायत 1 गडी बाद आपण पाहू शकाल. अतिशय एक मोठ्या धावसंख्येचा हेमंत सर पाठलाग करायचा आणि अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये पहिली विकेट डाऊन होत असताना म्हणजेच कुठेतरी नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. यश कुडुसकर एक जबरदस्त फलंदाज. एक गाव एक टीममध्ये ज्यावेळेस मॅच सेमीफायनल आपण बघितली होती पोमनच्या ग्राउंडवर जॉली स्पोर्ट कामतगड टीमसमोर त्यांनी अटॅकिंग बॅटिंग केली होती आणि तोच फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यानंतर एक मोठा हदरा लागलेला आहे बाबा 9191 टीमला. कमलाकर बिस्तू जाधव फॅम टीम आहे बाबा 9191 आणि दुसऱ्या बाजूने इम्रान शेख पुरस्कृत टीम आपण बघतोय. स्ट्रॉंग स्ट्रायकर ज्याने हाय टोटल बनवलेला आहे या KPL सीझन 5 मधलं. तन्मय पाटील पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर राईटम ओव्हर द विकेटने. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल. काय चेंडू होता ह्या वेळेला आपण पाहतायत. परिपूर्णतः फलंदाजाला जाळ्यात फसवलं होतं परंतु ऐन मोमेंटला आपण पाहतायत
बॅट थोडीशी खाली राहिली. वा वा वॉट अ डिलिव्हरी, परफेक्ट शॉट डिलिव्हरी. एक नशीब का बॅट खाली आणली आणि बॉलला अडवलं. नक्कीच या ठिकाणी विकेट जाण्याची सुद्धा दाट शक्यता होती. तन्मय जबरदस्त बॉलिंग. नागले एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अप्रतिम चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडू अचानक या वेळेला टॉस होतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. SK स्पोर्ट जतीन देवळीकर यांनी मात्र आपण पाहतायत कॅप पुरस्कृत केलेल्या आहेत. अक्षय कोल्हा बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्याने 2022 मध्ये मामा भांजे या संघाविरोधात आयशा स्टार या टीम मधून खेळताना 55 रन 16 बॉलमध्ये केल्या गेल्या होत्या. थोडासा खाली राहिला, बॅटची एज अँड टेकन. तन्मय पाटील काय बॉलिंग करत असताना शून्यावर बाद होताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. थोडासा खाली राहिला होता बॉल आणि क्रॉस द लाईन बॅट खेळण्याचा प्रयत्न. विकेट जाते अक्षय कोल्हा याची. शून्यावर बाद होतो अक्षय कोल्हा. अक्षय कोल्हाची जर आपण माहिती दिली तर अक्षय कोल्हा आयशा स्टारच्या टीममध्ये खेळत असताना पहिला असा जो फलंदाज KPL मध्ये हाफ सेंचुरी पूर्ण करणारा. 16 बॉलमध्ये 55 धावा केल्या होत्या. मात्र आज जर बघितलं तर शून्यावर बाद होताना दिसतोय अक्षय कोल्हा. हे दाखवलं जाते या स्पर्धेचे करता धरता हजरतभाई शेख आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतात. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. हजरतभाई शेख खऱ्या अर्थानं क्रिकेटचा आत्मा असं म्हणायला हरकत नाही या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू आपण पाहिला, यस आउटसाइड दी लेग स्टंप बॉल होता. विरल नायर सर त्या ठिकाणी वळतायत. यस व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1 या धावसंख्येवर. बिकट परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळते बाबा 9191 स्पोर्ट्स या टीमची. कमळाकरजी जाधव साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि मॅनेजर आहेत प्रदीप म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जबाबदार व्यक्ती कमळाकरजी जाधव साहेब. तर एका साईडला इम्रान शेख खुश असतील, नो डाऊट अबाउट इट. सुशांत वाक पहिल्यांदा डेब्यू केलाय. ऑन साईडला फटका छान आहे, मनगडाचा वापर केला, सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड चौकार, गुड शॉट KPL. थँक्यू, वेलकम बॅक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 6 रन एकंदरीत पाहायला मिळत आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 6 रन 2 विकेट्स अशा पद्धतीने पाहत आहे. सुशांत वागने पहिलाच डेब्यू केला आणि पहिल्याच बॉलवर मात्र एक सुंदर चौकार पाहायला मिळाला. थोडीशी बिकट परिस्थिती हेमंत पाटील सर जरूर पाहायला मिळते. बाबा 9191 या टीमचे एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला 15, 16, 17 धावा जर प्रति षटकामागे येत आहेत तर एक वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर. परंतु इथे सुरुवात जी होती ती सुरुवात अपेक्षित नाही आहे. हे आमचं छोटं क्लिनिक आहे. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं छोटं क्लिनिक आपण बघू शकतो, ज्या ठिकाणी आमचे MBBS डॉक्टर आहेत नरेंद्र भारती आणि त्यांच्या जोडीला नर्स आहेत. भरपूर चांगलं कार्य यांचंसुद्धा या KPL मध्ये जबरदस्त सपोर्ट लाभलेला आहे. ज्या खेळाडूला दुखापत होते लगेच आमचे डॉक्टर्स त्या ठिकाणी हजर होतात आणि कुठली मोठी जर इंजरी झाली, प्लास्टर असेल किंवा तुमचं एक्सरे असेल, तो फ्री ट्रीटमेंट सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर संतोष अवजार अँड कंपनी यांच्याकडून केली जाईल. निश्चित स्वरूपात कालच्या दिवसात हार्दिक पारदेला आपण पाहिलं थोडंसं इंजुरीने त्रस्त झाले होते. सोम हॉस्पिटल आपण पाहत आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. डॉक्टर भारती MBBS, डॉक्टर फैजान शेख फिजिओथेरपिस्ट, त्यानंतर गजानन तायडे फिजिओ एक्सरे टेक्निशियन
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगला बॉल होता. ह्या वेळेला अपील जरूर केली होती, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. डॉट बॉल आणि सिस्टर उजमा अन्सारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठल्या प्रकारचा संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. या ठिकाणी कुठल्याही फलंदाजी जर षटकार ठोकला तर पुरुषोत्तम गावंड फ्रॉम पेनकरपाडा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या पहिल्या षटकारला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक, सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. 1 रन मिळेल. तर एकेरी दुहेरीने फलक हलतं जरूर पाहायला मिळणार आहे, परंतु षटकारांची आणि चौकारांची भाषा सुद्धा बोलली पाहिजे. मोठे फटके यायला पाहिजे. सुरुवात थोडीशी खराब झाली कारण पहिले जे 2 महत्त्वाचे फलंदाज होते अक्षय कोल्हा आणि यश कुडुसकर लवकरात लवकर बाद झाले. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी थोडीशी संकटामध्ये आहे कमलाकर बिस्तू जाधव फॅम टीम बाबा 9191. ऑन साईडला शफल झाले आणि मनगडाचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला पाठवलंय. लॉंग लेगच्या अगदी क्षेत्रामध्ये पंचांचा निर्णय काय येतोय अमोल वेतोस्कर सर त्या ठिकाणी दर्शवतील. यस, इट इज अ 4 रन चौकार. आपण पाहताय स्मृती मंदाना महिला प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी नारी शक्तीला सलाम आहे. सकाळच्या 17 पासून महिला वर्ग या मोठ्या प्रमाणात जोमाने या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहत आहेत. त्यांचं मनपूर्वक शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. 11वर 2 धक्के बसले गेलेत. अशाच प्रकारची आवश्यकता असणार आहे हेमंत पाटील सर बॅटरला. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. परफेक्ट या वेळेला गोलंदाजाने रीड केलं होतं फलंदाजाला. डॉट बॉल. चांगला बॉल प्रतिम डिलिव्हरी टाकतो भावेश ठाकरे. तन्मय पाटील, भावेश ठाकरे 2 जबरदस्त ऑलराऊंडर आहेत स्टॉर्म स्ट्रायकर टीममध्ये. चांगली खेळी करताना दिसतात. इनसाइड आउट शॉट या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी चांगला कॅच घेतला जातोय. विकेट जाईल आणखीन. विकेट नंबर 3 करणने कॅच टिपले. हा थँक्यू, वेलकम बॅक. बॉल चांगला होता. थोडेसे स्टेप आउट झाले होते. इनसाइड आउटचा फटका, फोरआर्मचा चांगला वापर केला होता, परंतु तिथे फिल्डर त्या ठिकाणी आले एक्स्ट्रा कव्हरला आणि अगदी जजमेंटने हा झेल टिपला गेला. प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेला त्या फिल्डरने जरूर दाखवून दिलं गेलं. जजमेंट चांगलं होतं. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू सुटला होता आणि सेकंड अटेम्प्टला मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडू कॅरी करत असताना हा तिसरा धक्का बाबा 9191 टीमला पाहायला मिळतोय. 11वर 3 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. अगदी कमजोर स्थितीमध्ये आपल्याला दिसते कमलाकर बिस्तू जाधव फ्रॉम टीम बाबा 9191. सुशांत वाघ बघितला नुकताच आऊट झाला. मात्र सुशांत वाघ ज्यांनी डेब्यू केला, मात्र डेब्यूला पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर त्यांनी चौका ठोकला होता. करण यांनी झेल टिपल्याबद्दल इम्रान शेख त्यांचे ओनर आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी पाहायला मिळतं. आणखी खुश असतील. माहिती जर पहिल्या सीझनमध्ये जो शौर्य वॉरिस टीम जिंकला होता त्यासाठी करणनी जो कॅच पकडला होता तो मॅच पकडला होता. यावेळेस इनसाइड आउट शॉट पुन्हा एकदा करणच येतो फ्रेममध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली करतोय. 1 धाव कंप्लीट होते आणि या 1 धाब्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 12 रन्स. खूपच कमी टोटल आहे. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. पहिल्या षटकामध्ये तन्मयने गोलंदाजी केली. तन्मयने 1 विकेट मिळवला, धाबा खर्च केल्या 6. दुसऱ्या षटकामध्ये बघितलं भावेश याला गोलंदाजीसाठी आणि भावेशने 6 धाबा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलेला आहे. 1 गडी जर आपण बघितलं धावचेची रूपेने बाद झाले. एकंदरीत 3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 12 धावा. उर्वरित 4 ओव्हर शिल्लक. हे आमचे प्रेक्षक बघू शकतो. प्रेक्षक सुद्धा भरपूर जे सपोर्टर्स आहेत बाबा 9191 टीमचे आणि सर्वांनी जबरदस्त सपोर्ट केलेला आहे या KPLसाठी. आणि KPL ज्यावेळेस असते ना त्यावेळेस खरोखरच एक उत्साहाचं वातावरण या कामांच्या परिसरामध्ये असते. आणि कामांचा क्रिकेटचा महोत्सव म्हटलं होतं. क्रिकेट महोत्सव का म्हटलं जाते तर त्याचं कारण आपण बघू शकतोय. हो, डेफिनेटली. कामन प्रीमियर लीग आपण पाहतायत. भक्कम नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. शिस्तबद्ध आपण पाहू शकतायत. खेळाडू खेळत असतात आणि त्यानंतर आपण पाहताय प्रेक्षकांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळते या कामन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. जो प्रेक्षक वर्ग आपण पाहिला होता
त्या ठिकाणी थोडेसे नर्वस होते बाबा 9191 टीमचे जे समर्थक, आणि त्यामुळे आपण पाहतायत आतापर्यंत 12वर 3 धक्के. दोन्हीही गोलंदाजांनी तन्मय पाटील आणि भाविश ठाकरेंनी जी गोलंदाजी केली ती वाखणीजोगी पाहायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग न होताना पॉवरफुल बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाली होती. वेलकम हेमंत सुतार फायटिंग फॉल्कन टीमचे ऑनर आहेत. आणि वेलकम प्रवीण गुप्ता, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या खूपच कमी आहे आता, मात्र जर बघितलं तर प्रमोद मोठी फटकेबाजी करावी लागेल. सिराज शेख, शेरूभाई हे सपोर्टर्स आपण बघू शकतो. हे जी टीम आहे आरडी, अतिशय जबरदस्त टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून केले जाते. प्रेक्षक गॅलऱ्या आहेत ज्यामध्ये प्रेक्षक जे सपोर्टर्स आहेत ते सपोर्टर्स सुद्धा मॅच बघताना आपल्याला दिसतात. 12वर 3 धक्के हे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत, एन्जॉय करतायत या स्पर्धेला, कामन प्रीमियर लीगला. सिराज शेखचा विचार केला तर 130 धावा 4 सीझनमध्ये. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 245चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, खाली राहिला होता. तन्मय पाटीलची ही ताकद आपल्याला पाहायला मिळते, ही ओळख आहे, ही स्पेशालिटी आहे. वेगवान मारा होता, नागले एक्सप्रेस, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अप्रतिम बॉल. तन्मय पाटील पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंगसाठी आलेला आहे. आयकॉन टू आयकॉन सामना पाहायला मिळतोय. मात्र सिराज शेख याच्यावर थोडंसं दडपण आता आलं असेल. हा बॉल आपण पाहिला खूपच वाईट लाईनच्या बाहेर होता. पंचांना सहज शक्य झालं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतरचा सामना आपण बघू तो RD 11 विरुद्ध फायटिंग फॉल्कॉन्स या दोन टीममध्ये. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेला आहे. टिप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, चांगली फिल्डिंग करेंच्या द्वारे पाहायला मिळते. फेके येईपर्यंत एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या बाबा 9191 जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. मोठे फटके यायला पाहिजे, मात्र सिराजला टिकून खेळावं लागेल. सिराजला मोठी फटकेबाजी करावी लागेल. क्षमता आहे सिराजमध्ये मोठे फटकेबाजी करण्याची. एक मात्र असा गोलंदाज सुद्धा ठरलाय ज्याने KPL 5 सीझनमध्ये 3 हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू यश त्यांचा वेध घेत फलंदाज बाद होताना 14वर 4 धक्के. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये खेळपट्टीवर, आणि त्याचा नतीजा हा स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. खूपच नाजूक स्थिती बाबा 9191 टीमची 14ला 4. मध्ये तन्मय पाटील, आणि अशीच अष्टपैलू कामगिरी तन्मय पाटीलने मागच्या सीझनमध्ये कॉमन क्रिकेट असोसिएशन KCA मध्ये केलेले आहे. त्यामुळे तो मागच्या सीझनचा प्लेअर ऑफ द इयर ठरलेला आहे. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये जे बक्षीस समारंभ होईल त्या समारंभामध्ये त्याला तो अवॉर्ड दिला जाईल. त्यानंतर बेस्ट बॅटरचा अवॉर्ड दिला जाईल तो जतीन देवळीकर याला, आणि बेस्ट बॉलरचा अवॉर्ड दिला जाईल तो राहिल अन्सारी याला. वेलकम सदानंदजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. फॉर्म गवराई पाड्यावरून आलेले आहेत मॅच बघण्यासाठी, आणि त्यांच्या जोडीला आणखीन आपण बघतोय मान्यवर आलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण पाहताय ते संपूर्ण प्रेक्षक गॅलरीमध्ये आणि पॅव्हिलियनमध्ये आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर हे कॅप्चर केले जात आहे दृश्य tenniscricket.in माध्यमातून. पुढील बॉल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत कामणकर. ऑन साईडला उसी घेणारा चेंडू होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय. चेंडू सरळ निघून जाईल फाईन लेगला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा चौकार. आमचा पॅव्हिलियन यावेळेला पाहायला मिळतात कमळाकर जाधव साहेब, जे स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व, आणि संपूर्ण हा डगआउट थोडासा नाराज जरूर पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट आहे आणि हार जीत होतच राहणार सातत्याने. फक्त संघ मालकांची एकच इच्छा असते हेमंत पाटील सर, की तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, प्युअर क्रिकेट खेळा, 100% 100% मेहनत घ्या आणि आमची मनं जिंका. हेच मात्र संघ मालकांचं उद्दिष्ट असतं. नक्कीच थोडंसं मोटिवेशन सुद्धा दिलं जात आहे.
हा फटका बघितला थोडासा मिस्की हुक शॉट होता हेमंत कामानकर याचा आणि बॉल सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय चौकारासाठी. चांगला बॉल अप्रतिम डिलिव्हरी डॉट टाकतोय चौकारानंतर या डॉट बॉलने कमबॅक करतोय गोलंदाज तन्मय पाटील. अतिशय चांगली गोलंदाजी. 19 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 12 मॅचेसमध्ये, म्हणजेच एक विकेट जर घेतली तर 20चा आकडा यावेळेला पूर्ण करताना पाहायला मिळेल. पहिल्या रँकिंगवर राहील शाहिद अन्सारी, 37 विकेट ज्याच्या नावावर आहेत. यावेळेला प्ले करण्याचा प्रयत्न होता, ऐन मोमेंटला बॅटचं फेस ओपन करत असताना ते झाकले गेलं आणि 14वर 4. 3 षटक एकंदरीत आपण पाहत आहेत. 3 षटकांचा खेळ. हे आपण बघू शकतो एस जे ब्रदर्स यांच्याकडून सिनेमॅटिक सकाळच्या सत्रामध्ये मास्टरचा सामना खेळवला होता. आमचे हे सर्व टेनिस क्रिकेटचे हे संजयभाई म्हात्रे, त्यानंतर मास्टरचा सामना चालू झाला हे शाहिदभाई अन्सारी, अजय पाटील केसीचे अध्यक्ष, हे आमचे कॅमेरामॅन आपल्या जागेवर जात असताना आणि ज्यावेळेस राष्ट्रगीत घेतलं होतं ते हे क्षणचित्र आपल्याला दाखवलं जात आहे. आणि हा टॉस झाला होता कमलाकर बिस्तू जाधव यांच्या शुभ हस्त्याने टॉस जिंकला होता मास्टरचा शाहिदभाई अन्सारी यांनी आणि पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय आमचे अंपायर जाताना दिसतात. ही टीम रांगेमध्ये अगदी शिस्तीत जाताना दिसते. टायगर कामांची हा फटका आपण बघू शकतो. त्यानंतर बॅटिंगसाठी उतरताना दिसले आपल्याला खेळाडू. चांगला फटकेबाजी, चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिला सामना झाला अजय हनुमान कामन मास्टर विरुद्ध टायगर मास्टर या दोन टीममध्ये जी मॅच पाहिली होती त्याचं हे हायलाइट्स आपण बघतोय, जे हायलाइट्स बनवलेलं आहे एस जे ब्रदर्स. हे बघू शकतो आपण अप्रतिम क्षणचित्र टिपलेली आहेत. संजय म्हात्रे बॅटिंगसाठी आले होते हे बघितलं आपण आणि लवकरात लवकर ते बाद झाले होते. 24-40चं टार्गेट ठेवलं होतं टायगर टीम समोर आणि ते टार्गेट चेस करत असताना खूपच मागे पडली होती. फिल्डिंगसाठी उतरली ज्या वेळेला डगआउटमध्ये आपण जाऊया. हे बघू शकतो आपण क्षणचित्र दाखवले जातात आणि ही जी मास्टरची मॅच होती ती जिंकली होती जय हनुमान कामन टीमने आणि रोख रक्कम पारितोषिक 5,000 रुपये त्यांना मिळाले होते. एस.एच. एंटरप्राइजेसचे 12 रननी ही मॅच जिंकली होती. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम पारितोषिक 5,000 रुपये दिले होते. डगआउटमध्ये आपण जाऊया. बाबा 9191 ज्या ठिकाणी सज्ज आहेत डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. डगआउटमध्ये ओनर आहेत बाबा 9191चे कमलाकरजी जाधव. 30 खेळ जर आपण बघितलं अजून एक चांगली सुरुवात, धावांचा पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला हवा त्याप्रमाणे होताना दिसत नाही. काय वाटतं 30 षटकामध्ये धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होईल? कारण अजून भरपूर धावा काही करायचे आहेत. कसं वाटलं, कारण गोलंदाजाने चांगली कामगिरी केलेली नाही, यानंतर फलंदाजाकडनं अपेक्षा आहे का साधारण? कारण मोठी धावसंख्या आहे, कारण क्रिकेट तसे अनिश्चिततेचा खेळ आहे. 18 धावा झालेल्या आहेत, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, पण अपेक्षा असणार आहे. सिराज आहे, विश्वास आहे सिराजवर, करू शकतात. हेमंत कामणकर आहे, करू शकतात. तर कमलाकरजी यादवची टीम ओनर आहेत, त्यांना खरं तर अजूनही विश्वास वाटतोय, कारण 3 षटकामध्ये 18 धावा झालेल्या आहेत. फार मोठी मजल मारायची आहे. 93 धावांचं लक्ष्य आहे. पण तो आम्ही नेहमी म्हणतो की क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. पण अजूनही अपेक्षा आहे, धावा होऊ शकतात, हा आत्मविश्वास या ठिकाणी बाबा 9191ची जी टीम ओनर आहेत कमलाकरजी जाधव यांना आहे. तर पुन्हा एकदा जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक हेमंत पाटील, त्याचबरोबर प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. कमलाकर पिस्तूर जाधव साहेब यांच्या थोड्याशा प्रतिक्रिया आपण व्यतीत करत असताना गवळी सरांच्या बरोबरीने 14वर 4 धक्के बसले गेलेत आणि 18वर आपण पाहू शकतायत 3 षटकांचा खेळ झाला आहे. आणि या आपण हेमंत पाटील सरांचा आवाज ऐकूया. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर भावेश, कंटिन्यू बॉलिंगसाठी येतोय. पहिला बॉल भावेशचा, फुल टॉस बॉल, स्विंग केलाय, जबरदस्त ट्रीटमेंट या बॉलला आणि नो बॉलचा सुद्धा इशारा आहे. बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, सारांसाठी षटकार.
किंवा तुमचा मॅनेजर कॅप्टन जाऊ शकतोय, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही तुमचा जो पाठीराखा आहे तो जाऊ शकणार नाही. दोन्ही टीमकडून मला वाटते एक वेगवेगळा पाठीराखा गेलेला आहे, त्यामुळे पॅनल्टी दोन्ही टीमला लागू शकेल. तर सेम पॅनल्टी आहे. लक्षात घ्या, नेक्स्ट मॅचपासून तुमचा इतर कुठला खेळाडू तुम्ही जे नावं दिलेले त्याच्यामधूनच जाईल. ऑनर किंवा कॅप्टन किंवा मॅनेजर हेच ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्ही जाऊ शकता. ही माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे, कारण या ड्रिंक्स ब्रेकमध्ये त्यांनी एक नोंद केली की त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणी गेलं होतं ड्रिंक्स ब्रेकमध्ये. पहिल्या बॉलवर एक जबरदस्त ट्रीटमेंट. ओ यावेळेस तुटून पडला बॉलवर डीप एक्स्ट्रा दिशेने फिल्डर बॉल खाली येतोय, चांगला कॅच आणि या ठिकाणी फ्री हिट होता, त्याचा फायदा मिळतोय फलंदाज सिराज शेख याला. 2 धाबा कंप्लीट केले जातात आणि 2 धाब्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 27 रन. 27 रन फ्री हिटचा बॉल होता आणि ह्या वेळेला सिग्नल सुद्धा तुम्हाला पंचांनी दिला होता. अमोल वेतोस्कर सर आणि विरल नायर सर एका साईडला आपण पाहताय, ते 2 पंच आहेत आणि तिथे थोडंसं कुठेतरी आपण पाहू शकतात कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं होतं. जेल घेतल्यानंतर थोडंसं सेलिब्रेशन करण्याच्या प्रयत्नात होते, स्लो फेकी केले होते आणि त्यावर नंतर डोक्यावर हात देत असताना आपण पाहू शकताय. जर इथे आता विजय कांबळे जर आपण पाहिलं हेमंत पाटील सर, तर 1 बॉल 2 रनची गरज असती तर कदाचित आता यावेळेला 1 बॉल 3 1 बॉल 4, तर या गोष्टी खूप मायने राखल्या असत्या. अगदी बरोबर, कारण आपल्या लक्षात असायला पाहिजे फ्री हिट आहे किंवा नो बॉल पडलेला आहे, हे लक्ष असायला पाहिजे. हो द विकेट. हो चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा टर्न सुद्धा झाला. बघितलं हा लेग कटर बॉल, जबरदस्त बॉल टाकतोय, बीट होतोय फलंदाज शेरूभाई. खूप चांगला बॉल होता. गुडलेन स्पॉटवरून थोडासा हलकासा मात्र यावेळेला टर्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. भावेश ठाकरेने आत्तापर्यंत गोलंदाजी केली ती प्रभावित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 15वर 1 विकेट त्याने आत्तापर्यंत मिळवला गेलाय. 27ला 4. भावेश ठाकरे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा लेग कटर, जबरदस्त गोलंदाजी. एक षटका जरूर लागला, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे गोलंदाज भावेश ठाकरे याने. भावेश ठाकरे जाणतोय कमबॅक कधी कसं करायचं आणि ह्या वेळेला आपण तेच पाहू शकतात. भावेश ठाकरेच्या माध्यमातून एकाच टप्प्यावर गोलंदाजी करत सिराजला जरूर थैथया नाचवत असताना पाहायला मिळतोय. ओ या वेळेला एज लागते विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, कोणती चुकी केली नाही विकेट किपरने, अतिशय चांगला कॅच घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवलेला आहे तो सिराज शेख याला. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. पूर्ण पालघर जिल्हा नाही तर आज पूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. जर यूट्यूब लाईव्हला तुम्ही प्रथमतः जातील ना, तर त्यावेळेला तुम्हाला पहिली लिंक पाहायला मिळेल, ती कॉमन प्रीमियर लीगचंच तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. आजचा 4था दिवस पाहायला मिळतोय. म्हणजेच या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती हाय क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आणि चिंचोटी ते नागले या मात्र परिसरातील खेळाडूंना पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजेच कॉमन प्रीमियर लीग. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन बघतो कॉमन प्रीमियर लीग KPL 20-25 मध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भावेश ठाकरे पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर, किरण धूम आलेला आहे बॅटिंगसाठी. ह्यावेळी चांगला पंच केला, बॉलला पाठवलं स्वीपर कव्हरच्या दिशेने, थोडासा फ्लंबल होतो तिथला फिल्डर. 2 साठी पलटतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात. या 2 टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोरबोर्डवर 29 रन. 29 लॉस ऑफ 5 विकेट. खूपच नाजूक स्थितीमध्ये दिसते आपल्याला बाबा 9191 टीम. खूपच आतापर्यंत आपण पाहतायत नाजूक स्थिती आहे. फलंदाज बाद झाले, 1 धावांवर 1 बाद झाला, दुसऱ्या धावावर 2 बाद झाला, चौथ्या धावावर आपण पाहतायत फलंदाज बाद होताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर डेफिनेटली मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल, परंतु इथे चुकी केली. बॅकअप चांगला मिळतोय, मिसफिल्डचा फायदा मिळाला आणि तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळतील. 31ला 5. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर फक्त धावा 31. आणि आत्ता जर आपण बघितलं तर 2 ओव्हर अद्याप ही शिल्लक आहेत आणि 2 ओव्हरमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी आणखीन रन हवे आहेत
दाखवलं जाईल या ठिकाणी ही बॅटिंग समरी आपण बघू शकतोय. अक्षय कोल्हा 4 बॉलमध्ये 1, त्यानंतर यश कुडुसकर 1 मध्ये कुठलाही धाव बनवू शकला. 0वर बाद झाला. भावेश भोईर 1 वर आऊट झाला. त्यानंतर सुशांत वाघ ज्याने 8 धावा बनवल्या. सिराज शेख 10 धावा बनवून बाद झाला आणि 2 फलंदाज आपण बघतो नॉट आऊट 4 वर खेळताना दिसतात. हेमंत कामतकर आणि किरण धुम. तशी चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग स्ट्रायकर्स या टीमची बॉलिंग समरी पहा. तन्मय पाटीलने 2 आपल्या कोट्यातील स्पेल पूर्ण केले. 12 रन्स खर्च केल्या. 2 विकेट मिळवले. 6चा इकॉनॉमी मेंटेन केला. भावेश ठाकरे 2 षटक 19 रन आणि 2 विकेट पाहायला मिळत आहेत. 9.50चा इकॉनॉमी आपण पाहू शकतायत. सुपर बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी करत 4 षटकांचा खेळ झाला आहे. 6 षटकं 4 गोलंदाज आणि त्यामध्ये कंटिन्युअस दोन्ही गोलंदाजांनी चांगली अंडरस्टँडिंग गोलंदाजी केली आणि खेळपट्टी आपल्या नावावर केली असं म्हणायला हरकत नाही. या खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडली या मॅचमध्ये. समोर आय थिंक व्हाईट कलरची एक इको गाडी आहे. जो आमचा स्टँड आहे चॅम्पियन 2022चा जो फ्रेम आहे त्याच्या मागे या साईडला जर बघितलं आपण स्वर्गीय अरुण धर्माजी पाटील स्टँड आहे. त्याच्या मागे जी इको गाडी आहे ती इको गाडी थोडीशी व्हाईट कलरची इको गाडी थोडीशी हलवायची आहे. त्याचं मिरर थोडंसं रिफ्लेक्ट होते. आमचे जे स्मृती मंदना महिला प्रेक्षक कक्ष आहे त्या ठिकाणी तुमची काच जे आहे. थँक्यू सो मच. आणि हा येतो षटकार. खूप चांगला फटका होता. ह्या वेळेला आपण पाहू शकतायत टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने हेमंत कामणकरचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, थोडासा चेंडू बाउन्स झाला होता. पूल केलं आणि सरळ पूलच्या फटक्यात आरामदायक सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर उंचीवर चेंडू होता आणि सरळ चेंडू निघून जातोय स्वर्गीय कल्पना कांती. धुमाळ स्टँडला सलामी देणारा हा एक अप्रतिम षटकार. आत्तापर्यंत हेमंत कामणकरचा विचार केला तर 4 सीझनमध्ये त्याच्या 108 धावा होत्या. इथे आता 10 धावांवर खेळतोय म्हणजे 5व्या सीझनपर्यंत 128वर जाऊन पोचला गेला आहे. 245चा स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केला गेला. धावा येत आहेत. आता हेमंत पाटील सर फक्त आणि फक्त पर्याय ऑप्शन फक्त राहिलेले आहे षटकार चौकार. कारण 93 धावांचा मोठा पाठलाग करत असताना स्टार्ट चांगली झाली नव्हती. जी अपेक्षित स्टार्ट व्हायला हवी ती स्टार्ट झाली नाही आणि त्याचा नतीजा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. कधीही मोठं लक्ष जर तुमच्या समोर असलं तर मोठं लक्ष असताना इनिशियलच्या पहिल्या 2 ओव्हर असतात त्या 2 ओव्हरमध्ये सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. पण ती सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 विकेटसुद्धा गेल्या होत्या आणि फक्त 12 धावा आल्या होत्या. त्याच ठिकाणी थोडीशा नाजूक स्थितीमध्ये येताना दिसली आपल्याला बाबा. 9191 ही टीम. थोडासा खेळ थांबला जातोय. अतिशय जबरदस्त क्रिकेटचं आयोजन आपण बघतो आणि या स्पर्धेमध्ये 5 दिवस ही चालणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपले जे प्रमुख समालोचक मित्र आहेत त्यांनी सुद्धा चांगली साथ दिलेली आहे. आज आपण बघितलं तर अजय घरत हे सुद्धा समालोचन कक्षामध्ये आपल्याला दिसले. डॉक्टर गवली ज्यांनी प्रत्येक वर्षी चांगली साथ दिलेली आहे. पहिला चांगला बॉल बाउन्सर होता या वेळेला. अतिशय चांगली डिलेव्हरी. गतीसुद्धा चांगली मेंटेन केली या बॉलवर गोलंदाज प्रेम जाधव यांनी. टप्पा मात्र खूपच बाउन्स झाला होता. उसळत्या चेंडूला खेळू शकले नाहीत आणि अमोल वेतुसकर सरांनी परफेक्ट हेरलं होतं आणि इथून फर्स्ट वॉन आपण पाहू शकतायत बाउन्स मिळाला. 37ला 5. प्रेम जाधव पुन्हा एकदा जबरदस्त फटका. बॉलला पाठवून दिले डीप स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. प्रतिम फटका होता हा. आपण पाहू शकतायत ॲक्शन रिप्ले. अतिशय चांगला वेगवान चेंडू होता. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला तशी बॅट फिरवण्याची शैली, बॅट स्पीड होता अमित कामणकरचा लाजवाब पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने आले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43 रन्स. विजयासाठी 50 रनची अजूनसुद्धा इथून गरज असेल. 9 बॉल आहेत तुमच्याकडे आणि 9 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. हे जे 3 बॉल शेष असतील या 3 बॉलमध्ये चांगली फटकेबाजी व्हायला पाहिजे. 3 मोठे फटके यायला पाहिजे. पहिल्या इनिशियल ओव्हरमध्ये रन्स आलेले नाहीत मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये रन येताना दिसतात. टार्गेट मोठा आहे. जवळजवळ टार्गेटचा आपण विचार केला तर 93चं एक मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. हाय टोटल मॅच आपण बघतोय KPL सीझन 5 मध्ये.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रेम जाधव. पुन्हा एकदा हा ट्रॅकर, पुन्हा एकदा जबरदस्त फटका, बॉलला पाठवून दिलाय मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 6 रनसाठी षटकार. वेळेला हेमंत कामणकर एक अनुभवी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परिपूर्ण चांगलं युजेस फुटवर्क, पायांची हालचाल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली, आय कोऑर्डिनेशन, जी डोळ्यांची नजर अप्रतिम आपण पाहू शकतायत आणि टायमिंग तर अफलातून हेमंत पाटील सर पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने हेमंत कामणकरचा आणि 2 षटकार म्हणजे 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 षटकार आलेत. येणारे उर्वरित 8 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. प्रेम जाधवला परिपूर्ण यावेळेला विस्कळीत केलंय. खरोखरच आपण बघतोय जबरदस्त अटॅकिंग फटकेबाजी होताना दिसते. आणि हे जे क्रिकेटपटू खेळतात, काही क्रिकेटपटू ज्यांचे गुरु शिक्षक आपण बघतोय मान्यश्री धनंजय भालेकर सर यांचं आगमन झालेलं आहे. या KPL सीझन 5 KPL 20-25 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि SH एंटरप्राइजेस यांच्याकडून. बाजू बदलून आलाय मात्र यावेळेस ऑन द राईज स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ आमच्या सोम हॉस्पिटलला सलामी देणारा लगातार 3रा षटकार ठोकतोय हेमंत कामणकर. सुरू आहे फ्लिक. यावेळेला आपण पाहता लॉफ्टेड शॉट केला होता आणि सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आमच्या डॉक्टरांच्या या कामाची दखल घेत आणि त्यांच्या भेटीसाठी जात असताना पाहायला मिळतोय. आता सिच्युएशन काय आहे तर 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहत आहेत जवळजवळ 38 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 38 रन. इको गाडी पुन्हा एकदा थोडीशी बाजूला करायची, तुमचा जो काच आहे थोडीशी रिफ्लेक्शन होते प्लीज. यात लगातार 3 षटकारासाठी बाबा 9191 टीमचे ऑनर कमलाकर बिस्तू जाधव यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हेमंत कामणकरसाठी काय अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय हेमंत कामणकर. प्रेम जाधव पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका गॅपमध्ये केलेला पॉइंटच्या दिशेने, बॉल फरार होईल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय हेमंत कामणकरच्या बॅटमधून क्लास. अजूनपर्यंत मात्र यावेळेला सांगतायत हेमंत कामणकर आम्ही अजून जरूर ही मॅच हरलेलो नाही आहेत. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, 3 षटकार, या षटकामध्ये 4 षटकार आले, 6 बॉल 34ची आवश्यकता आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यस पंच इशारा करतायत मे आय हेल्प यू. या मात्र आमचे सदस्य आहेत. अमित कामणकर स्वतः जात आहेत त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. हेमंत पाटील सर म्हणतात ना की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. म्हणजेच काय, जरी पराभूत झालो तरी सुद्धा हेमंत कामणकर या वेळेला अपयशी ठरत नाहीये. आतापर्यंत यश तो प्राप्त करताना पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग. अगदी बरोबर, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग हेमंत कामणकर याची. हेमंत कामणकरचा विचार जर आपण केला तर वैयक्तिक कितीवर बॅटिंग करतो आत्तापर्यंत 4 षटकार हेमंतच्या बॅटमधून आलेले आहेत, 2 चौकार सुद्धा आलेले आहेत आणि एकंदरीत वैयक्तिक 32 वर बॅटिंग करताना दिसतोय हेमंत कामणकर. अटॅकिंग बॅटिंग हेमंत याची. उर्वरित जर बघितलं 6 बॉल शेष आहेत आणि 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 34ची आवश्यकता, म्हणजेच 5 षटकार आणि 1 चौका ठोकावा लागेल मॅच जिंकण्यासाठी. आणि आपण बघतोय स्वर्गीय जे आमचे कॅमेरामॅन आहेत लता अनंत भोसकर स्टँडच्या मागे ज्या ठिकाणी 2 व्हाईट कलरच्या गाड्या आहेत, एक वेणू आहे आणि एक आणखीन वेगळी गाडी आहे, ती गाडीसुद्धा थोडीशी बाजूला करायची किंवा तुम्ही स्टँडच्या मागे गाडी ठेवा, त्यामुळे चमकणार नाही आहे तुमची जे गाडीची काच.
शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये 34ची आवश्यकता. ज्याप्रमाणे मागच्या षटकांमध्ये बॅटिंग केलेली आहे त्याचप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. मात्र यावेळेस स्ट्रायकवर असेल तो फलंदाज किरण धूम आणि नॉन स्ट्रायकवर हेमंत कामनकर. काय जबरदस्त बॅटिंग हेमंत कामनकर याची. पहिला बॉल घेऊन जाईल, गोलंदाजी ट्रॅकवर येतोय यश पाटील. यश पाटील जर विचार केला तर डोंगरीपाडाचा हा खेळाडू आहे. पहिला बॉल, चांगला फटका आहे. ह्या वेळेला बॉल जाईल लॉंगच्या दिशेने, थोडासा फ्लंबल होतो फिल्डर. फक्त एकच धाबेल, सिंगल कंप्लीट. उर्वरित 5 बॉल शेष, 5 मध्ये 33ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीने हेमंत कामणकरने बॅटिंग केले, 9 बॉलमध्ये 32 रन, अतिशय धुवाधार बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. कदाचित याच धावांचा वेग हेमंत पाटील सर पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये आला असता तर आता सिच्युएशन वेगळी असती. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला स्टार्ट चांगली असायला हवी. सलामीवीरांना चांगली स्टार्ट दिल्यानंतर ज्या धावा अपेक्षित यायला हव्यात. स्पीच हिट मारत होतोय, यावेळेला चुकतो फलंदाज, डॉट बॉल जातोय. आणि जर यशचा आपण विचार केला तर यश हा खूप कमी वयाचा खेळाडू आहे. मात्र मागच्या सीझनपासून आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी करताना दिसतो KCA मध्ये आणि KPL मध्ये सुद्धा. या सीझनमध्ये चांगली गोलंदाजीची अपेक्षा आहे त्याच्या टीमकडून. यश पाटील अनुभवाची कमी आहे, परंतु या गोलंदाजाकडे प्रतिभेची कमी नाही आहे, टॅलेंटची कमी नाही आहे. ऑफ चमचक भरपूर बाहेर. ह्या वेळेला वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव. गती आपण बघितली, अतिशय चांगली गती, चांगला स्पेस काढताना दिसतोय आपल्या गोलंदाजीमध्ये हा गोलंदाज यश पाटील. चांगली गती होती. ह्या वेळेला आपण पाहू शकतायत हेमंत कामणकरने लिफ्ट केलं होतं चेंडूला. तन्मय पाटीलचं मी कौतुक करेन. एक सिनियर खेळाडू जेव्हा अपकमिंग यंग टॅलेंटला गायडन्स देतो त्यावेळेला त्याची ऊर्जा द्विगुणित होते आणि ते यश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ओ चांगला बॉल, मात्र विकेट किपर चुकतोय. बॉल येईल बाउंड्रीच्या बाहेर, लॉंग स्टॉपला. 4 रनसाठी चौकार. 22चा इशारा पंचांचा. थँक्यू. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर बेस्ट विकेट किपरची भूमिका निभावणारे अजय पाटील आमच्या VIP डाईसवर पाहायला मिळत आहेत की 6 झेल टिपले होते. काय विकेट किपिंग क्लास पाहायला मिळाली होती. विनंती असेल मुख्य मंचावर आमचे काही अतिथी आता येणार आहेत, काही इतर व्यक्ती असतील त्यांनी प्लीज आपण खाली उतरायचं आहे. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, जबरदस्त फटका, लॉंगच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय, आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग करत असताना धडाकेबाज बॅटिंग देत दनादन फलंदाज हेमंत कामणकरच्या बॅटमधून आपण पाहतायत. कणखर आणि स्ट्रॉंग बॅटिंग करत असताना झन्नाटेदार षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 71 वर जाऊन पोहोचले गेली. यस नक्कीच. 22ची आवश्यकता. बॉल शेष फक्त 2. सामना तर जिंकणार नाहीयेत, मात्र मन जिंकलेले आहेत हेमंत कामनकर याने. ऑफसाईडच्या दिशेचा बॉल ह्या वेळेला खेळून काढलं होतं पॉईंटच्या दिशेने. फक्त एकच धाव मिळेल आणि हेमंत कामनकरसाठी एवढंच आपण म्हणू शकतो की कोण बनते विजयामध्येच इतिहास घडतोय, पराजयाची सुद्धा इतिहासामध्ये नोंद होते. मात्र तुमच्या संघर्षामध्ये दम असायला पाहिजे, तो दम आहे हेमंत कामनकर याच्यामध्ये. आपण बघतोय ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या वेळेला किरण धूमच्या बॅटमध्ये तो षटकार, मात्र उशिरा हा फटका येताना आपल्याला दिसतोय. ही मॅच जिंकलेली आहे ती इम्रान शेख फ्रॉम टीम स्ट्रॉम स्ट्रायकर Carbon team ने. Congratulations Imran Sheikh, congratulations all team Storm Striker and hard luck Kamlakar Bistu Jadhav, hard luck Baba 9191.
किरण धूम 28ला एक, यश कडुसकर पाहायला मिळाला 12वर हेमंत कामणकर 24 आणि इथे आपण पाहू शकताय